दळण साऱ्या सकाळचं नेऊन टाकलंय, यांना म्हंटल तर घेऊन या. आता काय करू खायला? तर तात्याने दळण दळलं का नाही? आबा गिरणी चालले बर का मी. तुमचा लेक आल तर सांगा गिरणीत गेले, नाही तर लगेच घेता संशय. तर संध्याला सांगितलं होतं मी का देणार थोडी कमीच पेतो मी. ती बायकोने एक त्रास दिलाय मला. आरचे आरचे कुठे आहे तू? आईला घरदार लावून कुठे गेली? तिला किती वेळा सांगेल घरदार सोडून जायचं नाही. येऊ दे तिला आता घरी, तिला बघतोच आता मी. गेली काय माहिती. हिला लय वेळा सांगेल मी माझ्याशिवाय घर सोडायचं नाही. येऊ दे तिला आता. काय करू राहिलाय? काय नाही भाऊ, बसलोय. काय आला सकाळी पिऊन वाटत? मग आपले दररोज तसंच आहे, सकाळी उठणे का और जाणे का. अरे त्या वहिनी एवढ्या भारी, तू असे माझ्या बायको येऊ नको तू, तुला पहिलेच सांगतोय. आम्हाला बॅग ठेवले की नाही ते सांग. कोणता बॅग तुला पाहिजे? काय आता विसरला पाहिजे नाही. हा ना, लगेचच्या लगेच विसरून जातो. काय झाली वाटत बर का तुला. बोल पटकन. ते चालू होतं पॅकचं विचारायला आम्ही. कोणता पॅक पाहिजे? कोणता? देशीचा. किती दिवसांचा म्हणतोय पार्टी देतो पार्टी देतो, कधीतरी वहिनीच्या हातचं जेवण खाऊ घाला आम्हाला. काय तुला गाला जेवण पाहिजे माझ्या बायकोच्या हातचं? तू तर म्हणतो होतंय का नाही द्यायचं जेवण बिवण पाडकावून? माझ्या बायकोला पाहिलं का? नाही रे मग वहिनी काय हो तुम्ही कधी आले? इतक्यातच? अच्छा, तुम्ही कधी आले? इतक्यात आले. जाय तू निघ घरात. वय ते बघ यांना चहा बी बघ काहीतरी. वहिनी काहीतरी जेवायला बोलत जा तुमच्या घरी. कशाला पाहिजे तुला जेवण? अरे जेवणाला पण नाही म्हणतो का आता तू? या ना या. कधी काला या तुला जेवायला? निघा तुम्ही, उठा इडून. इतका दोस्त आपले म्हणजे हा गद्दारी केलं काही नाही. निघा तू पण घरात. असं त्यांच्या समोर चव घालायला चांगलं वाटतं तुम्हाला? काला चव घालायचं. जाय तू. कुठे तू? दळण आणायला. दळण आणायला गेलती का दुसरे काम करायला गेलती? दुसरे कोणते काम करणार आहे? तुम्ही दळण नेलं नाही, शेवटी मलाच जावं लागलं. काय दळण नेलं? चाल तू घरात पहिली इकडं. परत हानी तर का काय काय माहिती. आलं एवढं पिऊन पडशाल ना. आई बापाने दिलं वाटोळ करून. उघडते घर लावेले. उघड. या इथं, या इथं बसा. बसा इथं. तुम्हाला जराशी काही वाटत नाही का काय जाण्याची मनाची काही लाज? नाही वाटत मला लाज. मग लग्नाच्या आधी सांगायचं ना तुम्ही दारू पिता म्हणून. 10 रुपये तर तुला काय प्रॉब्लेम आहे का? हा, लय मोठा प्रॉब्लेम. मला दारूच मुळात प्रॉब्लेम. काय 10 रुपये तो तुझ्या पैशाची पेतो कमी? अहो तेच 2 पैसे जर तुम्ही घरामध्ये संसाराला लागले ना तर आपला संसार लय चांगला होईल. कदाचित मी पण नीट वागेन घरात. तुमच्या अशा वागण्याचा ना कंटाळा आलाय मला. मग काय करणार आहे तू आता? तुमच्या अशा वागण्यापायी एका दिवशी खरंच मी निघून जाईन. जाय निघून. निघ. म्हणजे मी गेला तुम्हाला काय फरक नाही पडणार? काय फरक नाही, काय नाही. मी म्हणून राहिले बर का. हा. मी म्हणून राहिले, तुमचा संसार करते. एखादी दुसरी जर असते ना तर तेव्हाच ना निघून जाती. काय नाही, काय नाही. काय नाही? तुम्ही सकाळी सकाळी पिऊन आले, जरा पण वाटलं नाही काही? काय वाटणार आहे? काहीच नाही वाटलं? काहीच नाही. घरात तेल मीठ काहीच नाही? राहू दे तसंच राहू दे. मग खायचं काय? खायचं काय? काय नाही खायचं. काहीच नाही खायचं, उपाशीच राहायचं? नाही. मग दारू पाहिजे मला, फक्त दारू. मग तिच्याशीच लग्न करायचं ना तेव्हा. दारूशी लग्न करू का? काय बोलू आता या बाबाला मी? बोलायला काही ठेवलंच नाही यांनी. चुपच फोडलं तुम्ही. मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे दारू रेडे असाल. बाकीचं काय सांगू नको मला. मला ना डोकं बंद पडलंय. मला काय सुचू नाही राहिलं. आता जाय पहिले हातरून टाकूय माझ्यासाठी, नाही तर मीठच झोपून जाईल. घरात लाईट नाहीये, खायलाच काही नाहीये. मी कसं खाते माझं मला माहितीये. तुम्हाला कसं खाऊ घालते माझं मला तुला सांगितलं तेवढं कर, नाही तर मीठच झोपून जाईल. काय करू मी या माणसाचं? हा असा कसा नवरा गळ्यात मारून दिलाय माझ्या, ते बी कळत नाही. कोणाला सांगू आता याची तारा? बापाला सांगू शकत नाही, आईला सांगू शकत नाही, भाऊ नाही. भाऊ असतात आजही माझी ताराच झाली नसती. रडायला माणूस नाही माझ्याजवळ, रडायला माणूस. ऐका ना हो, ऐका ना हो. अवघड स्वयंपाक नाही, ते दळण झालेलं नाहीये. 12 वाजले ना. काय करूया माणसाचं? माझं डोकं चालत नाही अजिबात. हे असे जर दिवस चालत राहिलो कसं जगायचं आम्ही?
कसं सांगू मा बापाला हे असं वागत आहे म्हणून. आता मा बापाची जर गरिबी नसती ना तर असं झेलच नसतं. कधी कधी आपण जीव देऊन टाकावा. वैताग आलंय. ए सिद्ध्या, अय सिद्ध्या, काय रे? अय एवढे 10 रुपये असते तुझे कॉमेत गेला का काय? अहो काय सांगू भाऊजी तुम्हाला, त्यांना कशाचंच भान नाही. काय बेवडा झाला रे तू, एवढं कसलं टेन्शन घेतो? टेन्शन कसलं टेन्शन? अहो कशाचं टेन्शन नाही त्यांना, ते पहिल्यापासूनच दारू पितात. एवढी सोन्यासारखी बायको कशाला संस्थाचं वाटलं करतो रे? हा काय कमी आहे तुला? लोकाला बायका भेटत नाही, 10 रुपये असं मात्र पान घालतो काय? अवघडच आहे तुझं राव. वहिनी कशा राहता तुम्ही याच्यापाशी? काय करता आता, मला जर सक्का भाऊ असता ना तर आज माझी वेळच आली नसती. याला आहे का सुद्धा बघा याचं गाय बन. कधी कधी टेन्शन येतं, असं वाटतं जावं जीव देऊन टाकावा. तुम्ही कशाला टेन्शन घेता? काय रोज पितो करणार? का असं एवढं? हा? रोजच पितो? रोजची तारा आहे ती. सकाळी उठल्या का तिथं, संध्याकाळ झाली का घरी. मला तर म्हणतो मी 10 रुपये पित नाही काय नाही. आता तुम्हाला खोटं वाटेल, घरामध्ये खायला तेल सुद्धा नाहीये का भाजी करायची काय. कालपासून दळण टाकले तर दळण मला पैसे दिले नाही म्हणून त्याने मला रिटर्न पाठवलंय. हे असं चालत संसार कसं चालायचं हो? बघल नाही तर जीव देऊन टाकणार आता. हो असं काय बोलत आहे? काय करणार आहे, बापाक जाऊ शकत नाही, बापाची गरिबी. मला जर सक्का भाऊ असतात आज माझी ही वेळ आली नसती. तुम्ही काय टेन्शन घेता? मी आहे ना तुमच्या भावासारखा. मी लावेन तुम्हाला भावासारखा जीव. पण हे तुमचं नवरा माहिती कसा ही सारखा. तुम्ही गण म्हणशाल मी तुझा भाऊ आहे, पण कसं जगदुन्या नाही ऐकत. जगदुन्याला किती बहीण भाऊ जरी असेल तरी म्हणता नाही त्यांचं ना काहीतरी लफडच असन. असे तर लोक आहेत. लोकांचा काय विचार करता? लोक आहेत तसेच. आपल्या घरात हे जे झाकून दुसऱ्याचं बघायचे वाकून, त्याला अशी सवय लोकाला. लोकांचा विचार केला तर कसं व्हायचं? दुनिया कुठं चालली तुम्ही कुठं चाललात? काय करणार आता, जे नशिबात पडले त्याला तर म्हणावंच लागून. याला नाही ना अक्कल या बाईला. सोन्यासारखी बायको भेटली, कोणी वाईट नजर टाका तुमच्या याच्यामुळे माहितीये का? काय आता असे तर रोज भेटत, मग काय करणार आहे. कोणी फायदा उचलायचं? पिऊन पडलं आहे का त्याला सुध? काय बोलणं चाललंय आपलं काय नाही. हो ऐका ना, पहिला कसा मरून पडलाय. अवघड आहे तुमचं लय. एक तर त्यांच्या आई बापान दिले बाजूला काढून, त्यांच्या अशा वागण्या पाहिजे. माझं तर डोकं चालत नाही, काय करावं. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. काय अडचण आहे मला सांगायचा बिंदास. उष्ण पासन देत जाईल तुम्हाला, काय अडचण नाही. कोणती अडचण येऊ द्या. आपल्या देवाने काही कमी नाही केलं. मग आजपासून मी तुम्हाला भाऊच मानते. बिंदास तुम्ही काय अडचण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. कसली अडचण आली बिंदास मला सांगा, घरी आज जा बिंदास. खरंच लय मोठे उपकार झाले दादा तुझे. उपकार नका म्हणून तू राव. जर असं जर धावून आला नसता ना तर आज माहित नाही घरामध्ये काहीच नाही खायला. अक्षरशः 2 दिवसापासून उपाशी. या माणसाला काहीच अक्कल नाही. दारू पिऊन हात ठीक आहे ते मागून खात, पण माझं मी तर नाही जाऊ शकत ना. बहीण अशी भावाला बोलते असते काय? उपकारची भाषा करीत असते का? बहिणीचं भावाचं आता माहिती कसं असतं. तुम्ही काय काळजी करू नका. कसं सुधारत नाही आपण बघू ना. काय बरोबर करणार सुधारू आहे? आपण त्याला. त्यांना सुधरवायला मी सगळे हात पाय जोडले, काय करणार त्यांना सुधरवायला सांगा. तसं नाही सुधारणार तो. त्याला आहे ना वटणीवर आणतो मी माझ्या पद्धतीने. असा पिऊन पडला उद्या 4 लोक उमरट घर येतं, कोणी आलं काय केलं घरात घुसलं कोणी काय, पण काय रक्षा करणार आहे बायकोची? 10 रुपयाने मग चांगल्या लोकांचा संसार उद्ध्वस्त झाला माहिती तुम्हाला. माझं तर डोकं चालत नाही, काय करावं त्यांच्या पायी. जाऊ दे, त्याला घरात घेऊन जा. मला पण तुला काम मी येतो जाऊन जरा नाही का. काही टेन्शन वगैरे घेऊ नका तुम्ही. काय अडचण आली बिंदास घरी या. हा त्याला 2 शब्द जरा समजून सांगा जरा. समजून सांगायच्या पलीकडे गेलेले आहेत आता. सांगायला काही राहिलंच नाही. सगळे हात पाय जोडले मी. त्याला कोण पोरगी देत नव्हतं माहिती तुम्हाला. कोणी पोर देत नव्हतं त्याला. त्यांनी फसवलंय आम्हाला, सगळी फसवणूक केली, पण मी कोणाला बोलू नाही शकत ना. ते सांगते ना, माझा बाप जर असा भोळा नसता तर आज ही वेळच आली नसती. चांगलं सोन्यासारखं लेकराचं वाटलं केलं. आता माझ्या मित्राच्या जवळचा तो लय, मी त्याला समजून सांगतो. माझ्या पण भावासारखाच येतो, पण काय ऐकतच नाही. नुसतं पेत राहत, दारू पेत राहते. मरण एक दिवस असं पेत राहिलं माहितीये का? बरं तुमच्याकडे काय पैसा असेल तर द्या, मी तुम्हाला देऊन टाकेन. 100 बरोबर रुपये द्या चाल, मला. मी संध्याकाळी येतो पैसे घेऊन तुम्हाला. मी नाही काय मला आता दळण आणायचं घरात. मी काही नेमकं हे बघताय, तू काय दळाच्या वेळेला टेन्शन घेऊ नको. ते गिरणीवाला माझ्या चांगलं ओळखीचं आहे आणि गावात मला चांगली इज्जत आहे. एक काम कर, चल माझ्या बरोबर, देतो ना मी पैसे. त्याला सांगितलं ना मी. एक काम कर, त्याला सांगतो या आली ना या काय दळून देत जा. पैसे चुकून घेऊ नको, मी दिन काय असेल ते. चल उठ बरं, घे दळण लवकर. दळण टाकलेलं आहे दादा त्याच्याकडे. टाकलेलं आहे का? बरं चल मग, चल मी त्याला पैसे देतो. यांना घरात सोडून आले असते ना. त्याला काय सोडते, चल ते चढ उठून जाईल. चल आओ आले मी दळण घेऊन येते बर का. चल, तू त्याच्या नको आजी लागू, तिथं जाईन उतरले बरोबर घरात जाईन तू. सगळं तोंडावर माशा बसतोय. हा जाऊरी चल. काय वाईट घे नशिबाला तुझ्या.
मस्त जेवण बिवण झालं बाई. आईला मग बायकोच्या हाताला लय चव आहे. ज्वारीच्या भाकरी म्हणजे भाकरी होत्या. वाह. एक मिनिट. तिच्याकडं सकाळी ती बोलत होती दळणाला पैसे नव्हते. भाकरी झाल्याच कश काय घरात? अर्चे, हो अर्चे, हा बाहेर आहे बरं. आले. काय हो? तू तर म्हणत होती सकाळी दळणाला पैसे नाही. हा नव्हते ना. मग कस काय भाकरीत आल्या घरात? पिठाच्या. पण कसे काय आले पैसे? कुठून आले पैसे? पैसे नाही दिले, उधारीत आणलं. कस काय दिल तू गिरणीवाला उधारीत? देत नव्हताच तो मला उधार. सकाळी तुम्ही जेव्हा इथं पिऊन बेशुद्ध पडले ना, हा म्हणजे तुम्ही झोपी गेले, हा. तेव्हा तुमचा मित्र आला होता संदीप. तू संदीप? हा. मग कधी सांग लपड काय तुझं आलं? काही काय बोलता तोंडा येईल ते, तुम्हाला भावासारखं आहे. काय भावासारखं? मग कसे काय पैसे दिले तुला त्यांनी? त्यांनी पैसे नाही दिले मला. त्याला सांगितलं की ते गिरणीवाल्याला कैला उधार देत जा माझी बहिणी असं. तसं काही नाहीये त्याचं, माझं काही नाही. तो माझ्या भावासारखा आहे. मग कस काय त्यांनी हे केलं? बहिणीच्या नात्याने सांगितलं त्यांनी. खरं बोल बर का तू. अजून पण खरं बोल. खरं सांगू राहिले ना तुमच्या खरं शब्द. सांग. खरं सांगू राहिले, त्याचं माझं काहीच नाहीये. काहीच नाही. मग कस काय त्यांनी हे केलं? हात दुख. चल तू घरात चल, तुला पहिले दाखवतो आज मी काय चीज आहे. नका ना मारू, नका ना मारू. खरं सांगते, खरं सांगू राहिले. तू मला भाऊ बहीणच मानतो. आता नाही जाणार ज्याच्याकडे, त्याच्याशी नाही बोलणार मी. त्याला सांगन मी. बोलशील का बरं त्याच्यासोबत? मग नाही बोलणार ना त्याच्यासोबत. तो मला बहीण मानतो ना. तू त्याला घरातच कस काय घेतलं मी नसताना? परत नाही बोलवणार. आज ना लय झाले यांचं. एवढं मारत असतं कोणी ऐकून घेते म्हणून काही पण. आज ना जीवच देऊन टाकी. त्याला वैताग आलाय मला. जगायचंच नाही आता. माझी इच्छाच नाही राहिली जगायची. बस म्हणा शोधत. कुठं शोधतो? असा संसार किती चांगला वाटतो. काय सांगू आता त्या म्हातारीला. वैतागच आणय मला. आज नको नको जीवन झालं. एवढं मारलंय ना त्यांनी मला विनाकारण. माझी चूक नसताना आज माझ्या बापाकडे बी जात नाही. वहिनी इकडे कुठं चालल्या? चालेल जीव द्यायला. का बरं? मग काय हे भाऊ कुठे आहे माझा? गेला मसन काही. कायला? मला नाही माहिती का आला. बरं तात्याची विहीर भरेल होती का? हा भरेल ती. बरं बरं सांगू नका मी तुम्हाला भेटले म्हणून. हा मला विचारलं आता चिरू भरेल. भाऊला सांगायला लागल. काय कोणा सापडायचं जाईल का माझा जीव कोणी एवढ्याचा? बाबू एवढं खोल आहे. बाई जीव देऊ. अरे काय करते तू? अरे पडली असते ना इकडे. अरे थांब, मला जीव द्यायचंय. मी अन्न तशी माही इकडे इकडे इडबिड झाली का तू? अरे रोज रोजचा मार खाण्यापेक्षा ते एकदाचा जीव गेलेला बरा. अगं जीव देणं ऑप्शन नसतं. काय झालं काय एवढं कोण तुला टेन्शन? नाही माहिती मला ना जीवच द्यायचा आज. अरे तू इकडे येडे काय करते? थांब. इडबिड झाली का तुला? देणे चापट एक तुला. आजकाल आहे ना कोणी कोणाचं नाही राहिले. स्वतःचा नवरा असून माझ्यावर संशय घेतो. काय सांगू आज त्याने मला एवढं मारलं फक्त का तू तुझ्याकडनं दाण्याला पैसे घेतले म्हणून. अगं ताई तू एवढी शिकलेली चांगली, तू हा विचार करते का मारायचा? वैतागली मी, पार वैतागली. नाही होत माझ्याकडनं असं सगळं. असं जीवन जगण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. त्यामुळे आज ठरवलंय मी. अरे तू येड्याने करू नको. अरे मरणं हे ऑप्शन नाही जीवनात. परत जर काय ऐकूनच घेत नाही तो नवरा, जर कशातच काही कामाचं नाही तर काय करू मी अशा जीवनात? अरे मग तू तुझ्या जीवाचं वाटलं करणार का? मारणार का तू? त्याने मला तुझ्यावरनं खूप मारले रात्री. माझ्यावरून? हो. माझ्यावरून कोण मारत तुला त्यांनी? का तर मी सांगितलं ना दळण्यासाठी पैसे घेतले म्हणून. त्याला आता आपल्या दोघांचं एवढं काही काय चालू भंगार रे ते? त्याच्यामुळे मी ठरवलंय मला जीव द्यायचा. आता मला माझ्याकडनं होत नाही. इथून नाही दंडवत प्राण मला नाही जगायचं बस. अरे तू इकडे तिकडे कुठं चालली? पडशील इकडे. हो तू जाऊ दे. येडी चाळी करू नको उगाच. तू जाऊ दे दादा. तू माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी लय आभारी आहे मी अरे तुझे. पण त्याला कळत नाही का? बहिणीसारखं नातं आहे, भाऊ बहिणीचं नातं आहे. कोणा विश्वास तर कळत नाही. असा कसा नवरा आहे तुझा? मला जर तेव्हाच माहित असतं ना तर एखाद्या घरी जीव दिला असता पण लग्न केलं नसतं. अरे तुला खरं सांगतो मी ना, एक काम करू. मला एक प्लॅनिंग सुचलंय. आपण असं प्लॅनिंग करू. आपण काय करू माहितीये का? त्याला असं दाखवू नये का तुझं माझं लग्न झालंय
म्हणजे त्याला बरोबर त्याचे डोळे उघडतील. नको दादा, ते योग्य नाही वाटत मला. योग्य काय नाही वाटत? मग आयुष्यभर असं संसार करणार आहे का? आणि मरून गेलं कोण रडणार आहे त्या पाठीमागं? नाही रडलं तेवढं चांगलं, त्यापेक्षा मी मेलेलं बरं. 2 दिवस लोक रडते शांत बसेल, त्याला काय दुसरी बायको करीन, त्याला काय घेईन तुझं मेरी ती मेरी. मला ना लय व्हायचं मी तुझ्या सोन्यासारखी बहिणी गमवून ना इडे. रडू नको, शांत बस. अगं रडू नको, मी आहे ना तुझ्यासोबत, तुझा भाऊ आहे ना. माझ्या बापाला एकुलती एकच आहे, मी काय करू काहीच कळत नाही. असं नवरा दोड पडलंय गळ्यामध्ये. ऐक ना, रडू नको, मी काय म्हणतो ऐक ना, माझं ऐक तू. आपण काय करू, त्याला काय सांगू दाखवू माहितीये का, आपलं लग्न आलंय त्याला असं दाखवू, म्हणजे बरोबर त्याचे डोळे उघडते, मग त्याला कळन की बायको गेल्याची किंमत काय असते त्याला. अगं लोकांना बायका भेटत नाहीत, त्याला सोन्यासारखी बायको भेटली आणि तो बा असं वागतोय. एक काम करू, आपण प्लॅनिंग करू, त्याचे बरोबर डोळे उघडते. चल तू आता, इथं जीव वगैरे देऊ नको, चल चल ना माझं ऐक ना जरा. भावाचं ऐकायचं ना तुला? काय म्हणत तुला रात्री तुला देऊ कशा मारू नको, मला ना ते योग्य नाही वाटत. विचार करूनच माझं डोकं दुखायला लागले, त्यापेक्षा मी मरण काय का तू? म्हणजे मी तुझी काळजी करतोय आणि तू असं करते, मी तुझा विचार अरे करतोय. दादा, तू माझ्यासाठी जे केलं ते ना खूप, म्हणजे तुझे ना उपकार मी कोणत्या जन्मात फेडू नाही शकत, पण हे असं नको मला आता. उपकारात जाऊ दे, बहीण भावाचे उपकार कोणी कोणा फेडीत नसतं. तू एक काम कर, आपण तिचे डोळे उघड बरोबर, तिची अख्खी दारू उतरली पाहिजे. डायरेक्ट त्याच्याकडे जाऊ, मी बघ लग्न करून आलो आम्ही, तू इकडे आणलं ना म्हणून आम्ही लग्न करून असं म्हणून तिला. तू चल घरी, वेळ करू नको, चल चल. तू उगाच येडे चाळे करते, मारा बिरायचे प्रयत्न करते कशाला? तुम्ही याला कोण अजिबात रडायचं नाही, तुझ्या चांगले दिवस येतील आता बघ. तू म्हणतो ते दादा हो, ठीक आहे, पण सुधारत नाही ते, बघ ना, चल ना तू. ते सुधारले पाहिजे फक्त. बराबर सुधारण ते, चल तू. हे ताई, तू कशाला टेन्शन घेते? बघ ना रे, किती दिवस झाले नसते. एक ना एक दिवस येईन बघ. तो नाव घेता आला बघ, बघ आला. ए आरची ऐक ना, खरंच चुकलं ग माझं. बघ हे काय म्हणते ते. आता त्या गोष्टीला काय उपयोग आहे का दादा बोलला तरी? ए संदीप यार, खरंच चुकलं माझं वाला. अरे काय तू तर चुकलं समजून तुझं? घे भाऊ माझं. काय चुकलं? असं दारू पिऊन बायकोला आणतो आणि भावासारख्या मित्रावर तू इसळतो. अरे कोणा इसळ तर तुला कळायला पाहिजे ना. तुझ्या प्रत्येक सुख दुःखात आहे मी, तरी मला इसळतो. अरे कुत्र्यासारखं बायकोला तू आणलं, तुला अक्कल आहे का? खरंच चुकी झाली यार माझी, खरंच चुकी झाली. जीव द्यायला चालली होती ती माहिती तुला. नशीब मी अक्क कळलं म्हणून पळत पळत घेऊन तिला घेऊन आलो. आणि मेली असते मग कोणा तोंडाला पाहिलास होता? बरोबर. भाकरी कोण करून घालतेस तुला? आता केलं मी तिसोबत लग्न, आता बस बोंबलत. आता बायको नाही काहीच नाही तुला, असा तू दारू पे हिंडी करतील गावगावानी. बरं जाऊ द्या, चला. माझ्याकडे तर एवढी सुखी नव्हती, आता तुझ्याकडे चांगली सुखात दिसू राहिली मला. सुखात दिसू राहिले ना तुला? तुला सुखातच दिसन, पण डोळे उघडणार नाही तुझे, आहे का नाही? सांग त्याला काय खरंय ते सांग. तुम्ही दारू नाही पिणार ना? नाही, आता दारू काहीच नाही. यानंतर काहीच नाही करणार ना? नाही, काहीच माझ्या नाही. संशय पण नाही घेणार? नाही. मी काय लग्न वगैरे नाही केलंय. हा का? नाही, मी फक्त तुम्हाला आदल घडवाय म्हणून हे नाटक केलं होतं. परत यापुढे असं करू नका. नाही, परत कधीच नाही करणार आता असं. अरे नशीब तुझा चांगला मित्र होतो म्हणून फायदा उचलला नाही. माझी बहीण होती, तिला बहीण मानले मी आणि विसरतो आमच्या जवळ. जरा सुखी संसार करा दोघं पण. धन्यवाद दादा, तुझ्यामुळे माझा संसार मार्गी लागला. नाही तर धन्यवाद मान नको देऊ, देवाला धन्यवाद दे. माझा भाऊ आहे, मी त्याला हा. भाऊ मानते, त्याने मला बहीण मानले. हवं तर तुमच्या समोर दर रक्षाबंधनाला राखी बांधेन मी त्याला. हे बघ, हो. तुझ्या हातात हातीचा देतो, पण एक लक्षात ठेव, इथून पुढचा दारू प्याला आणि तिच्यावर इसळला तर माझी इतकं वाईट नाही, ध्यानात ठेव. हो. बायको भेटणार नाही, कोणीच भेटणार नाही, लक्षात ठेव. जा आता सुखी संसार करा आणि एडेन करू नको. जागा त्याच्यासोबत. चल. येते दादा. हा जा. बरं झालं गेले गाड्या. देवा बरं झालं, एक संसार वाचवला मी. नाही तर लय अवघड जगात बघितलं ना, नवरा बायको कधीच एकत्र येत नाहीत. बायको गेली की नवऱ्याला घेऊन देणे, नवरा गेला की बायकोला घेऊन देणे नाही. पण बरं झालं आज एक संसार तेवढंच वाचलं, तेवढंच मला पुण्य भेटलं. चांगला लागत देवा.